हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नंदिनी गबाले. मी सनेज ESI सिस्टीममध्ये काम करते. तर सनेजचे 300+ प्रोडक्ट विदाऊट केमिकलचे आहेत. तिच्यामधलाच आपण आज बघणार आहोत डिश वॉश. तर हा सुद्धा विदाऊट केमिकलचा आहे. याच्यामध्ये 1% सुद्धा केमिकल नाहीये. तर आपण आता ह्याचा डेमो बघणार आहोत की हे केमिकल आहे का विदाऊट केमिकलचा आहे. तर आपण याच्यामध्ये 2 ग्लासांमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. तर हळद हा पदार्थ टाकल्यानंतर कोणत्याही याच्यामध्ये तर ते जे असतं ते पूर्णपणे लाल होतं. तर त्यासाठी आपण आता याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. तर आपण आता याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. आपण आता हा सनेजचा डिश वॉश टाकणार आहोत की हा केमिकल आहे का विदाऊट केमिकलचा आहे हे चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जो घरामध्ये विम लिक्विड वापरतो किंवा विम हा सोप वापरतो, तर तो सोप सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत की आपण हा घरामध्ये यूज करतो, त्यामुळे आपण हे पण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये चेक करू शकता. जर आपण सनेजचा जो डिश वॉश आहे तर तिच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये, कुठलाही चेंजेस झालेला नाहीये. ते पूर्णपणे पाणी हे पिवळं राहिलेलं आहे. आणि आता हे चेक करू शकता की हिच्यामध्ये केमिकल आहे आणि हिच्यामध्ये पूर्णपणे पाणी हे लाल झालेलं आहे. तर तुम्हालाही हे डिश वॉश यूज करणं खरंच गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सांगते की हे डिश वॉश यूज केलं पाहिजे. तर थँक्यू सो मच. विश यू हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस.